या विषयाच्या अनुषंगाने आता एक विषय येतोय। देसाई साहेबांना सांगू इच्छितो की आता संभाजी महाराजांचा चित्रपट आल्यानंतर आता सरदेसाईंचा वाडा जो कोकणात आहे त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे। म्हणून माझी विनंती सरकारला आहे की छत्रपती संभाजी महाराजांची जेवढी जिथे शेवटची कैद झाली त्या सरदेसाईंचा वाडा जो आहे तो ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सुद्धा एक शिवसृष्टी किंवा संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित काही आपल्याला करता आलं तर तेवढं प्राधान्यक्रमाने करावं। सभापती महोदय, निश्चितपणे तो जो सरदेसाई वाडा आहे ज्या ठिकाणी शेवटच्या क्षणी छत्रपती संभाजी महाराज होते त्याला त्या ठिकाणी अधिग्रहित करून आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना साजेश स्मारक हे तयार करण्याकरता राज्य सरकार पुढाकार घेईल। छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचं प्रतीक आहे। छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत, ते स्वराज्य रक्षक आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। अशा प्रकारच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या या वाड्याच्या संदर्भात जी मागणी करण्यात आलेली आहे ती निश्चितपणे राज्य सरकार पूर्ण करेल, त्याच्यात पुढाकार घेईल आणि तिथे उचित अशा प्रकारचं स्मारक हे तयार करण्यात येईल। कधी तिथली लोक आपल्याकडे आली म्हणून आपण काठी उगारण्याचा प्रयत्न केला नाही, पण अध्यक्ष महोदय फक्त महाराष्ट्राचा मराठीमध्ये बोर्ड लावला म्हणून येळूर सारख्या गावामध्ये घरातनं बाहेर काढून पुरुषांना, स्त्रियांना, लहान मुलांना पोलिसांनी काट्यालाट्यांनी मारलं। अनेकांचा त्यामध्ये आतापर्यंत आपण जर इतिहास बघितला तर अनेकांनी हौतात्म्य पत्कारलेला आहे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अध्यक्ष महोदय शेजारच्या राज्याकडून मराठी माणसाला, मराठी अस्मितेला अशा पद्धतीची वागणूक मिळणं हे निषेधार्ह आहे। त्यामुळं राज्य शासनाच्या माध्यमातून यावरती काम केलं जावं। अध्यक्ष महोदय, अलीकडच्या काळातली परिस्थिती आपण बघतोय, एसट्यांवरती झेंडे लावले जात आहेत, इथनं गेलेल्या ड्रायव्हरला कन्नड आलंच पाहिजे अशी सक्ती केली जाते। आपण सर्वांनी एका गोष्टीची अध्यक्ष महोदय काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आपल्या कोल्हापूर, सांगली, सातारा सीमा भागातली अनेक मुलं बेळगावला कॉलेजला आहेत, अनेक मुलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये कॉलेजला त्या राज्यामध्ये शिकतात। उद्या त्या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी महाराष्ट्रातल्या सरकारने घेतली पाहिजे। अध्यक्ष महोदय, अनेक लोक संघर्ष करतात। मगाशी माझ्यापूर्वी बोलत असताना काही महोदयांनी, आमदार महोदयांनी बोलत असताना तिथल्या आपल्या सरकारी योजनांचा लाभ आपण त्यांना देतोय असं सांगितलं अध्यक्ष महोदय, पण आज माझ्या मिरज तालुक्यामध्ये असेल, सांगली शहरामध्ये असेल, कर्नाटक भागातले अनेक लोक ट्रीटमेंट घ्यायला येत असतात। कर्नाटकाच्या ज्या सवलती आहेत वैद्यकीयाच्या त्याचे दर जर बघितले तर महाराष्ट्राने सुद्धा कुठेतरी दर सुधारण्याची आवश्यकता, ही दुरुस्ती आरोग्य मंत्रालयाला अध्यक्ष महोदय करायची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण वेगवेगळ्या पद्धतीचे लाभ देत असताना आज बेळगाव शहरामध्ये ज्यावेळेस संघर्ष चालू आहे त्यावेळेस आपले अनेक तरुण सहकारी तिथं संघर्ष करत असताना तिथल्या कन्नड ज्या संघटना आहेत त्या आपल्या तरुणांना त्रास देण्याचा प्रयत्न करतायत। अध्यक्ष महोदय, माझे सहकारी शुभम शेळके हे तिथे एकीकरण समितीसाठी काम करतात। आपण पक्षाच्या पलीकडे जाऊन अशा लोकांकडे अध्यक्ष महोदय बघितलं पाहिजे, कारण ते मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न करतात। एका व्यक्तीला हद्दपार केलं पाहिजे म्हणून अनेक कन्नड संघटना एकत्र येत आहेत, त्या व्यक्तीला हद्दपार केलं पाहिजे म्हणून रास्ता रोको करतात। अध्यक्ष महोदय, तुमच्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे की एका व्यक्तीला थांबवण्यासाठी अनेक संघटना जर बेळगाव शहरामध्ये येत असतील तर अशा तरुणाला ज्यानं मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला संरक्षण देण्याची भूमिका या राज्य सरकारने अध्यक्ष महोदय घेण्याची आवश्यकता आहे। अन्यथा ही जर माणसं दाबली गेली तर उद्या मराठी भाषा त्या परिसरामध्ये टिकली पाहिजे म्हणून अध्यक्ष महोदय कुणीही उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळणार नाही अशी परिस्थिती येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळेल। त्यामुळं आज या विधान भवनाच्या साक्षीने आम्ही सांगतो की बेळगाव परिसरामध्ये असेल किंवा सीमा परिसरामध्ये असेल जे आमचे बांधव लढतायत त्या बांधवांबरोबर खांद्याला खांदा लावून या सदनातला प्रत्येक सदस्य उभा राहील हे आपल्या माध्यमातून मी त्या सर्व लोकांना आश्वासन त्या ठिकाणी देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, परिच्छेद क्रमांक
4 प्रमाणात दाओस कराराच्या संदर्भामध्ये राज्यपाल महोदयांनी तिथं सांगितलं 15 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट ही या महाराष्ट्रामध्ये आणली गेलेली आहे असं सांगितलं। माजी मुख्यमंत्री असतील त्यांनी दाओसला गेलेले त्यावेळेस 3.5 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये आणलेली आहे असं आम्हाला सर्वांना सांगितलं। किती नोकऱ्या निर्माण झाल्या, किती उद्योग इथपर्यंत आले, किती उद्योग इथं टिकले, असलेले उद्योग टिकायची परिस्थिती नाही पण एवढे इन्व्हेस्टमेंट येत आहेत असं आम्ही छाती टोकून सांगतोय। आता कराराच्या कागदाला किती महत्व आहे हे मला माहित नाही, पण झालेले करार आज 2016-17 मध्ये झालेले जर करार तपासले तर करार झालेल्या कंपन्या आज अखेर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पोर्टलवर आल्या नाहीत। आणि असं असताना 15 लाख कोटींचा करार आणि त्या माध्यमातून आलेल्या कंपन्या अध्यक्ष महोदय कधी येणार आहेत? कागद कुठली आली मला माहित नाही, पण एकच कागद महाराष्ट्र सरकारला मागच्या काळामध्ये आला ते तिथल्या हॉटेलचं थकवलेल्या बिलाची नोटीस आली, तेवढा एकच कागद तिथनं अध्यक्ष महोदय आला। त्यामुळे अध्यक्ष महोदय हे तपासण्याची आवश्यकता आहे की आपण कुठेतरी उद्योग आणि नोकऱ्या निर्माण करताना शेजारचं राज्य आंध्र प्रदेश असेल किंवा गुजरात असेल यांच्यासारखी वन विंडो सिस्टम निर्माण करण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे। पोर्टलवरती जागा मागितल्यानंतर, सुविधा मागितल्यानंतर किती दिवसात तिथं जागा मिळते, उद्योग चालू होत आहेत हे तपासण्याची आवश्यकता आहे। आणि त्यामध्ये आपल्या राज्याच्या माध्यमातून ज्या त्रुट्या आपल्या सर्वांसमोर निर्माण झालेल्या आहेत त्या त्रुट्या आपण सर्वांनी सुधारण्याची आवश्यकता आहे। एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावरती या ठिकाणी मी बोलायला उभा आहे। या ठिकाणी आंध्र प्रदेशात शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीनंतर महिला अत्याचारांची गुन्हे रोखण्यात त्या राज्याला यश आलं। महाराष्ट्रात त्याच धर्तीवर शक्ती कायदा बनवण्यात आला, परंतु अनेक कारणांमुळे त्याला केंद्राची अंतिम मंजुरी मिळालेली नाही। माननीय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये महिला सुरक्षेबाबत कुठेही उल्लेख झालेला नाहीये। या ठिकाणी मी त्या निमित्ताने खेद व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी शाळाबाह्य सर्वेक्षण केले जाते। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात महामुंबईत तब्बल 40,000हून शाळाबाह्य विद्यार्थी असलेले धक्कादायक चित्र समोर आलेले आहे। त्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सर्वाधिक शाळाबाह्य विद्यार्थी आहेत। माननीय राज्यपालांच्या अभिभाषणात शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबत या ठिकाणी कोणताही उल्लेख झालेला नाही, त्याचा मी खेद व्यक्त करत आहे। अध्यक्ष महोदय, शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा, चांगल्या दर्जाची व नामांकित कंपन्यांची औषधे त्या ठिकाणी वेळेवर मिळत नाहीत। डायलिसिस, सिटी स्कॅन, MRI व रक्त चाचण्यांचा अहवाल येणं उशिरा होतं। यामुळे गरीब व निर्धन रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। योग्य वैद्यकीय सेवा मिळत नाहीत। माननीय राज्यपालांच्या अभिभाषणात गरीब व निर्धन रुग्णांना मोफत व दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याबाबत कुठेही उल्लेख झालेला नाही। या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो की जेजुरी हे मराठी माणसांच्या आस्थेचं प्रतीक आहे व त्या ठिकाणी येणाऱ्या भक्तजनांसाठी चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात याकरता जेजुरी न्यासाचे श्री खंडोबा मंदिर गडकोट आवारात आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन करण्यात यावा अशी मागणी या आजच्या माझ्या भाषणातून या ठिकाणी मी व्यक्त करत आहे। अध्यक्ष महोदय, राज्यातील महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या वाढलेल्या घटनांना अटकाव करण्यासाठी व महिलांना सुरक्षा देण्यासाठी माननीय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये कुठेही उल्लेख झालेला नाही, याचा मी या ठिकाणी खेद व्यक्त करत आहे। या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की मुंबईतील हजारो गिरणी कामगार मिल बंद पडल्यानंतर त्या मिलच्या जागेवरती घरे मिळण्यापासून वंचित आहेत। अशा हजारो गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याबाबत राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये कुठेही उल्लेख झालेला नाहीये। या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की प्रधानमंत्री आवास योजना असेल, केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या अनेक घरकुल योजना आहेत, याच्या माध्यमातून लाखो घरं बांधली जात आहेत, काही लाखो घरं बांधण्याच्या प्रयत्नात आहेत। परंतु या राज्य शासनाच्या अखत्यारीत येणारं नगरविकास खात्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या जमिनीवरती ज्या BIT चाळी आहेत त्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आहेत आणि या चाळीतील रहिवाशांचा पुनर्विकासाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे। मी ज्या ठिकाणी लहानाचा मोठा झालो त्या बायका विधानसभेतील माझगाव तारवाडी BIT चाळीचा प्रकल्प
आजही प्रलंबित आहे आणि आजही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ठेकेदाराच्या माध्यमातून तो प्रकल्प राबवला जात आहे त्या ठेकेदाराच्या बाबतीमध्ये मी मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केली होती की त्या ठेकेदाराला नगरविकास खात्याचे अधिकारी असतील, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि संबंधित रहिवासी लोकप्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक मी पुन्हा एकदा मागणी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या माध्यमातून करत आहे की तातडीने हा प्रकल्प मार्गी लावण्याकरता मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये संयुक्त बैठक आयोजित करावी आणि हे प्रकल्प होत असताना त्या ठिकाणी माहुल या ठिकाणी ज्या विषारी रहित या ठिकाणी लोकांना गेल्या 8-9 वर्षापासून राहायला पाठवलेलं आहे त्या माझ्या माहुलच्या रहिवाशांना तातडीने हा प्रकल्प चालू होत असताना पुन्हा माझगाव या परिसरामध्ये आणण्यात यावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी आपल्याकडे करत आहे। या ठिकाणी पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन 10 वर्ष झाली परंतु अद्यापही त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल मिळालेलं नाहीये। आजही त्या भागातले बहुतेक रहिवासी आदिवासी त्या कुठल्याही नातेवाईकाला त्यांना ठाणे, नाशिक, मुंबई, गुजरात या ठिकाणी वैद्यकीय उपचारासाठी जात आहेत। अध्यक्ष महोदय, आज आपण पाहत आहोत की प्रत्येकाच्या हाताला काम पाहिजे, बेरोजगारी हटवण्याच्या घोषणा करण्यात येत असतात। दुसरीकडे महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्यांमध्ये तब्बल 60% सेवा घट झालेली आहे। शासनाने राज्यातील विविध विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या बाबत उल्लेख माननीय राज्यपालांनी कुठेही केलेला नाही। अध्यक्ष महोदय, राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेलं कुपोषण कमी करण्याबाबत सक्षम उपाययोजना करण्यासाठी यासाठी देखील राज्यपालांनी कुठेही त्या ठिकाणी अभिभाषणात उल्लेख केलेला नाही। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खेद व्यक्त करतो की मुंबई अरबी समुद्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच दादर येथील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाची कामाच्या बाबतीतली सुरुवात आणि सदर स्मारके त्वरेने उभ्या करण्यासाठी कुठेही सक्षम उपाययोजना करण्याच्या बाबतीत माननीय राज्यपालांनी कुठेही अभिभाषणात उल्लेख केला नाही याचा मी खेद व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण मला बोलायला संधी दिल्याबद्दल आपला आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद सन्माननीय अध्यक्ष महोदय। माननीय राज्यपाल यांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, भारतात अनेक राज्य आहेत परंतु आपले हे एकमेव राज्य आहे ज्याच्या नावातच राष्ट्र आहे। असे हे महाराष्ट्र, या महाराष्ट्राचा, मराठी संस्कृतीचा, मराठी भाषेचा, मराठी मातेचा, मराठी मातीचा आणि अत्यंत प्रेमळ मराठी माणसांचा मला अभिमान आहे। याच महाराष्ट्रातल्या राष्ट्रप्रेमी मतदारांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर निःशुल्क प्रेम केल्यावर मला या सभागृहात पाठवलंय। मी माझ्या मतदारसंघातील सर्व रहिवाशांचं ऋणी आहे। अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणात पहिला मुद्दा ज्याच्यात हे शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्याचा विचार घेऊन चालत आहे असा उल्लेख आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण दैवत मानतो अशा आपल्या दैवताबद्दल बोलताना अब्बू आझमी सारख्या व्यक्तीला भीती का वाटत नाही? याच्या उलट जर विचार केला तर अब्बू आझमी ज्याला दैवत मानतात त्याच्याबद्दल जर विधान केलं तर सर तन से जुदा ही भाषा बोलली जाते। एवढं बोलून सुद्धा त्यांना लाज वाटत नाही। त्यांनी इतिहासाचं उदाहरण दिलंय। मी या सभागृहात जर असं म्हणेन की त्यांच्या धर्मात पुस्तकात जे लिहिलं आहे त्याचा जर उल्लेख आम्ही करू तर त्याच्यावर त्यांचं काय बोलणं असेल। आणि म्हणून शासनाने नवीन शैक्षणिक धोरण मान्य केलं आहे। या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्या महापुरुषाबद्दल शिकवलं गेलं पाहिजे आणि नवीन पिढी ही राष्ट्रभक्त आणि देशभक्त असेल याची खात्री केली पाहिजे। अब्बू आझमी सारख्या माणसाला या देशात माफी मिळता कामा नये। महोदय, उल्लेख झाला आहे की महाराष्ट्र परकीय गुंतवणूक पसंतीचं राज्य आहे। याचं एक मोठं कारण म्हणजे या देशात आणि या राज्यात एक मजबूत आणि स्थिर सरकार आहे। डबल इंजिनचं सरकार आहे, विजनरी लीडरशिप आहे। ईज ऑफ बिझनेस
ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणा, व्यापाऱ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा सहजतेने उपलब्ध करण्याचं शासनाचं धोरण म्हणा, म्हणून हे राज्य पसंतीचं राज्य आहे. याशिवाय मागील 10 वर्षात आपल्या मुंबईत किंवा आपल्या महाराष्ट्रात एक सुद्धा बॉम्ब ब्लास्टची घटना किंवा अतिरेकी घटना घडली नाही. ज्या राज्यात सुरक्षा असते, शांतता असते, स्थिरता असते, तिथेच गुंतवणूक येते. आणि म्हणून मी माझ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करेन. या लीडरशिपमुळेच महाराष्ट्रात ही गुंतवणूक येत आहे. पण महोदय, असं असताना आपल्या देशात आणि आपल्या राज्यात लाखोच्या संख्येत अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्याची घुसखोरी हे चिंतेची बाब आहे. आपल्या राज्याची आंतरिक सुरक्षा धोक्यात आहे. मी राहत असलेल्या बोरीवली मतदारसंघात 5,000हून अधिक बांगलादेशी आणि रोहिंग्या राहत आहेत. सरकारी कॉन्ट्रॅक्टरच्या प्रत्येक लेबरची तुम्ही आखणी करा. प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर असो, फिशरमॅन बघा, भाजीवाले बघा, हॉकर्स म्हणा, प्रत्येक ठिकाणी बांगलादेशी शिरला आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्प घेतलाय की बांगलादेशी आणि रोहिंग्या हे आपल्या राज्यात राहता कामा नये. बोलो साहेब, आम्ही दिवसभर थांबलोय आणि म्हणून माझ्यासारख्या सदस्यावरती हा अन्यायच आहे. म्हणून माझं नाव पहिलं होतं. 2 मिनिटं नाही, मी बोलणारच आणि शेवटपर्यंत थांबीन सुद्धा. हा, 5 लोक भारी आहेत. सॉरी, माझं लय तुम्ही तोडलं. महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये गरिबांसाठी निवास संकुलांचा उल्लेख आहे. त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. माझ्याकडे सुद्धा पंतप्रधान आवास योजनेची जबाबदारी होती आणि म्हणून ही स्कीम कशी राबवली जाते याची मला जाणीव आहे. याच्यात टोटल ट्रान्सपरन्सी आहे आणि म्हणून जो आक्षेप घेतला होता, मला वाटतं त्या सदस्यांनी ही प्रक्रिया जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आणि या प्रक्रियेवर ट्रान्सपरन्सी होती म्हणूनच आतापर्यंत यापूर्वी 2014च्या पूर्वी सुद्धा आवास योजना होत्या, पण त्या फक्त कागदावरती होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शी योजनेमुळे, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सपरंट योजनांमध्ये हे घर साकारात आले आहे. आणि अनेक शहरातील लोकांना सुद्धा 2.5 लाख पर्यंत सबसिडी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये काही हप्ते भरल्यानंतर भेटत आहे. त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळालेच आहे. आदरणीय राज्यपाल महोदयांनी अभिभाषणामध्ये अंगणवाडी सेविकाची सुमारे 18,000 रिक्त पदे भरण्याचा उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी नोकरी करणाऱ्या महिलांना स्वतंत्र वसतिगृहे बांधण्याचे घोषित केले आहे. राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये लखपती दीदी या सरकारी योजनेचा उल्लेख झाला आहे आणि आतापर्यंत जवळपास 17 लाख भगिनीने या योजनेचा लाभ घेतला आहे. आणि पुढील वर्षात ही संख्या 26 लाख करण्याचा सरकारचा जो मानस आहे त्याबद्दल सरकारचं मी अभिनंदन करतो. नरेंद्र मोदींचं जे धोरण आहे तेच धोरण महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी या राज्यात राबवत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. महोदय, या अभिभाषणात पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी यांचा उल्लेख आहे. ज्या अहिल्याबाईने देशात अनेक मंदिरांचं पुनर्निर्माण केलं, त्याच महाराष्ट्रात अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रात 3 ज्योतिर्लिंग आहेत आणि सोमनाथ, महाकाल, काशी विश्वनाथच्या धर्तीवरतीच या ज्योतिर्लिंगाची सुद्धा पुनर्निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि सरकार त्या दृष्टीने लक्ष घालेल असा मला पूर्ण विश्वास आहे. महोदय, सरकार संवेदनशील आहे आणि एक विषय म्हणजे दिव्यांग विद्यार्थी यांच्या बद्दल मला बोलायचं आहे. UDID कार्डसाठी या मुलांना सरकारी हॉस्पिटलच्या फेऱ्या वारंवार लावला
भाग पडतो. अनेक वेळा ते तिथे फार काळ बसू शकत नाही. सरकारने, मागच्या सरकारने, आमच्या महायुतीच्या सरकारने, सरकार आपल्या दारी या योजनेमार्फत अनेक सरकारी सुखसुविधा लोकांना त्याच ठिकाणी उपलब्ध करून दिलं. मी सरकारला विनंती करतो की ही योजना सरकार आपल्या दारी ही आत्ता सुद्धा पुढे आपण घेऊन जायला पाहिजे. आणि याच योजनेअंतर्गत मी विनंती करतो, शारीरिकदृष्ट्या अपंगत असलेल्या विशेष मुलांना UDIDD कार्ड प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने त्यांच्याच शाळेमध्ये किंवा संस्थांमध्ये स्वतः जाऊन अशा प्रकारची प्रमाणपत्रे देण्याची शिबिरे आयोजित करावीत. यामुळे या विशेष मुलांना व त्यांच्या पालकांना प्रचंड दिलासा भेटेल. अध्यक्ष महोदय, मी 2-3 मिनिटात संपवेन. आपण लहान मुलांना त्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. याचं मी अभिनंदन करतो, कारण कॉलेजमध्ये शिकताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिवरायांवरती जी कविता लिहिली आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना अभिमान आहे. आणि म्हणून आपली युवा पिढी सुद्धा त्याचं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा आपले महापुरुष असतील त्याबद्दल त्याला संपूर्ण जाणीव असली पाहिजे, संपूर्ण माहिती असली पाहिजे. सावरकर आपल्या महाराष्ट्राचे होते, त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान आहे आणि त्यांना भारतरत्न दिलाच पाहिजे ही मी इथे मागणी करतो. महोदय, हे जे वर्ष आहे हे वर्ष अतिशय शुभंकर आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकचं हे सन्माननीय सदस्य आनंदजीनर 2 मिनिटात संपवतो साहेब. 350वं वर्ष आहे. थोरले बाजीराव पेशवा यांचं जयंतीचं 325वं वर्ष आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. तसेच हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुद्धा शतकीय महोत्सव आहे. माननीय राज्यपाल करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या देशात आपलं एक विशिष्ट स्थान निर्मित केलं आहे. आणि अनेक आपदांमध्ये संघाने जे भूमिका केली आहे त्याबद्दल 100 वर्ष पूर्ण होताना शासनाने सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अभिनंदन केलं पाहिजे अशी मी मागणी करतो. आणि महोदय, आपण इतक्या संयमाने आपण बसलायत, मी आपलं सुद्धा अभिनंदन करतो आणि राज्यपालांच्या अभिभाषणाचं समर्थन करतो आणि माझे वक्तव्य संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल यांच्या अभिभाषणावरती चर्चा करण्यासाठी आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि सकाळपासून आम्ही यासाठी थांबलो आहोत, तर आम्हाला फक्त जेवढा कालावधी त्या सदस्यांना दिला तितका किमान कालावधी द्यावा अशी विनंती करतो. महोदय, माननीय राज्यपाल महोदयांनी पॅरा क्रमांक 2 मध्ये महाराष्ट्रातील सर्व थोर पुरुषांचा उच्च आदर्शाचे सदैव पालन करील अशा प्रकारचा या ठिकाणी आश्वासित केलेला आहे. परंतु अध्यक्ष महोदय, आपण बघितले गेल्या काही वर्षामध्ये, गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही रणकंदन घडलेलं आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या माना खाली गेलेल्या आहेत. बीडमधील संतोष देशमुख असेल, परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी असेल आणि जालनामध्ये धनगर समाजाचा कैलास बोराडे यांचा झालेला जो काही निघृण खून आहे, हत्या आहे, त्या मानवाला काळिमा फासणाऱ्या अशा या घटना घडलेल्या आहेत. आणि हे कशामुळे घडलेलं आहे तर आता बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी मागणी केली की जे काही याच्यावर विचार करावा. भुजबळ साहेब बोलले, हे कशामुळे घडलेलं आहे? हे वकवकलेपणानं झालेलं आहे. राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात. कुठेतरी राजकारणाची नैतिक पातळी घसरलेली आहे. कुठेतरी आपण राजकारणामधून चढलेलो आहोत. जे बोलतायत ते स्वतः चढलेले आहेत. नैतिक पातळी घसरवण्यासाठी राजकारणातलं वकवकलेपण याला कारणीभूत आहे. म्हणून या घटना घडलेल्या आहेत. माणसाला नाव नाही, माणसाला भाव नाही, माजल्या बाजारपेठा,
माणसाला भाव नाही. हा जो माणसाचा भाव कमी करण्याचं कारण कोण असेल तर इथली राजकीय व्यवस्था आहे. कारण नैतिक अधःपतन करण्यामध्ये या राजकीय व्यवस्थेनं हातभार लावलेला आहे. म्हणून महाराष्ट्राच्या या थोर पुरुषांचं नाव घेताना त्यांचा विचार आपण करत नाही आणि केवळ त्यांचा विचार जो आहे तो राजकारणासाठी होतोय. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि म्हणून याबद्दल मी खेद व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी दावोसच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. सुमारे 15,72,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली. बाहेरचे उद्योग आले, परदेशातल्या कंपन्या आल्या. जंगल में मोर नाचा देखा किसने. हे सगळे कागदी घोडे आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये उद्योगीकरणाचं, उद्योजकांचं विकेंद्रीकरण झालेलं नाही. जे काही उद्योजक येतात ते कुठेतरी पुणे, मुंबई, ठाण्यामध्ये येतात. कुठे किती ते इन्व्हेस्टमेंट करतात, किती रोजगारांना संधी देतात याबद्दल कुणालाही काही माहिती नाही. मात्र विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि इव्हन मी माझ्या मतदारसंघापुरती जर गोष्ट केली तर माझ्या मतदारसंघामध्ये औद्योगिकरणाचा कोणताही उद्योग गेल्या 50 वर्षामध्ये आलेला नाही. मेहकर मतदारसंघामध्ये ही जी काही MIDCची जागा आहे ती 1989 मध्ये देण्यात आलेली. 1989 मध्ये तेव्हापासून त्या ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण सुद्धा काढलेलं नाही. लोणारची सुद्धा तशीच परिस्थिती आहे. आणि म्हणून हे जे उद्योग विभाग आहे, उद्योग विभाग हे महाराष्ट्रामध्ये उद्योजकतेचं विकेंद्रीकरणासाठी काय करतंय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यांचे अधिकारी एक तो अमरावतीमध्ये बसतो, एक जण जो आहे तो बुलढाण्यात बसतो आणि कुठल्याही प्रकारचं उद्योगाचं कोणतंही काम या विभागाकडून करण्यात येत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणतंही औद्योगिकरण होत नाही. बाहेरच्या कंपन्यांना आपण आणतो, त्यांना रेड कार्पेट देतो, परंतु आपल्या भूमीमध्ये भौगोलिक परिस्थिती पाहता, तिथलं उत्पादन पाहता, त्याच्यावरती प्रोसेसिंग युनिट करण्यासाठी किंवा जे काही त्या भागातले स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्याही प्रकारचं काम या सरकारने केलेलं नाही. आणि म्हणून हा सगळा भूलभुलैया आहे. माझी या निमित्तानं विनंती आहे की मेहकरमध्ये आणि लोणारमध्ये जे काही औद्योगिक क्षेत्र आहे ते डेव्हलप करण्यासाठी उद्योग विभागाने पुढाकार घ्यावा ही माझी विनंती आहे. दुसरं असं की त्या ठिकाणी प्लॉट पाडावेत आणि उद्योजकतेचा कॉन्क्लेव्ह जो आहे तो घेण्यासाठी मदत करावी. अध्यक्ष महोदय, सर्वात महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी आज मांडायचा आहे. या ठिकाणी सोयाबीनच्या संदर्भामध्ये 11,21,000 मेट्रिक टन खरेदी झाली. अतिशय चांगल्या प्रकारचं काम महाराष्ट्र शासनाने केली अशी वाहवा या ठिकाणी होत आहे. पण अध्यक्ष महोदय, 6 फेब्रुवारी पासून सोयाबीनची खरेदी केंद्रे नाफेडने बंद केलेली आहेत. 6 फेब्रुवारी पासून. आणि आज देखील 50% सोयाबीनचा जो काही माल आहे तो शेतकऱ्यांचा. अध्यक्ष महोदय मी फक्त 5 मिनिट, मला आणखी 3 मिनिटं द्या. अध्यक्ष महोदय, सोयाबीनचं जी काही आहे 50% शेतकऱ्याच्या घरामध्ये पडून आहे. आणि म्हणून त्या सोयाबीनला एकतर राज्य शासनाने, महायुतीच्या सरकारने त्यांच्या अजेंड्यामध्ये 6,000 रुपये त्यांना हमीभाव देऊ असं सांगितलं होतं. आणि म्हणून शेतकऱ्याला हमीभाव त्यांनी दिलेला नाही. अध्यक्ष महोदय, राज्य विधिमंडळाच्या 2025च्या पहिल्या अधिवेशनात बोलताना मला एक गोष्टीचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. यावर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. महाराष्ट्रातील माझ्या सर्व माता भगिनींना या महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा. लाडक्या बहिणींच्या प्रती असणारी स्नेह भावना महायुती सरकारने आपल्या कृतीतून व्यक्त केली आहे. नमो ड्रोन दीदी योजना, लखपती दीदी योजना यांना प्रोत्साहन देऊन आणि 18,000 अंगणवाडी सेविकांची रिक्त जागा भरणार हे जाहीर करून या सरकारने महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिलं आहे. पर्यावरण अनुकूल धोरणे, फास्ट कम्युनिकेशनची सुविधा आणि महाराष्ट्राचे अव्वल स्थान अबाधित राखणे या त्रिसूत्रीच्या आधारे काम करीत असलेल्या महायुती सरकारच्या कामकाजाचा आढावा मांडणाऱ्या राज्यपालांच्या अभिभाषणाचे मी मनापासून स्वागत करतो आणि समर्थनही करतो. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणात महाराष्ट्रातील इंडस्ट्रियल ग्रोथ प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय महायुतीच्या सरकारने घेतले आहेत. प्रामुख्याने 5,000 कोटी इन्व्हेस्टमेंट प्रमोशन सबसिडी डिस्बर्स करणे विविध इंडस्ट्रीजला राज्यामध्ये,
MIDCच्या माध्यमातून 3,500 एकर इंडस्ट्रियल प्लॉट्सची अलॉटमेंट करणे, वाढती डिमांड लक्षात घेता नोटिफिकेशन ऑफ 1000 एकर्स लँड फॉर इंडस्ट्रियल पर्पज, त्याच पद्धतीने 10 इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल पार्क्स आणि इंटिग्रेटेड लॉजिस्टिक पार्क्स हे डेव्हलप करणे. या सर्व निर्णयांमुळे इंडस्ट्रियल ग्रोथ ही एनहान्स होणार आहे, सप्लाय चेन इफिशियन्सी ही इम्प्रूव्ह होणार आहे आणि वर्ल्ड क्लास बिझनेस इकोसिस्टम हे क्रिएट होणार आहे. पण याचबरोबर अध्यक्ष महोदय, मला एक महत्वाच्या बाबीकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. ग्रीन एनर्जी ओपन ऍक्सेस रूल्स ह्याचं इम्प्लिमेंटेशन अजूनपर्यंत डिले झाले, ज्याच्यामुळे महाराष्ट्राचा जो MSME सेक्टर आहे तो इफेक्ट होतोय. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी हे रूल्स इंट्रोड्यूस केले होते जून 2022 मध्ये, जेणेकरून MSME हे रिन्युएबल एनर्जीला अडॉप्ट करू शकतील, ज्याच्यामुळे त्याची जी पॉवर कॉस्ट आहे ती कमी होईल, त्याच्याने त्यांची कॉम्पिटेटिव्हनेस वाढेल आणि त्या अनुषंगाने एम्प्लॉयमेंट सुद्धा जास्ती जनरेट होईल. MERCनी जे काही नेसेसरी रेग्युलेशन्स आहेत त्या सुद्धा इश्यू केल्या आहेत नोव्हेंबर 2023 मध्ये, पण तरी त्याला 1.5 वर्ष झालेत आणि MSEDCL यांनी अजूनही कमर्शियल सर्क्युलर जे आपल्याला गरजेचे आहेत ऑपरेशनल रूल्स करण्यासाठी ते अजून इश्यू केलेले नाही आहेत. मी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि ऊर्जा मंत्र्यांना विनंती करतो की MSEDCL ला डिरेक्ट करून हे जे कमर्शियल सर्क्युलर आहे इन लाईन विथ MERC रेग्युलेशन फॉर क्लॅरिफाईंग गाईडलाईन्स ऑन कॅप्टिव्ह अँड ग्रुप कॅप्टिव्ह रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स हे करावे. राज्य सरकारने एन्श्योर हे केलंच पाहिजे. त्याच पद्धतीने SLDC नी त्यांची जी ऑनलाईन पोर्टल आहे ही लवकरात लवकर लॉन्च केली पाहिजे, जेणेकरून जी ग्रीन ओपन ऍक्सेस ऍप्लिकेशन आहे ह्याची प्रोसेस ट्रान्सपरंट होईल. अध्यक्ष महोदय, पुणे आणि मुंबई यांचे पुणे मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर द्वारे धोरणात्मक एकत्रीकरण केल्यास महाराष्ट्राचे इकॉनॉमिक स्टॅचर हे मल्टीफोल्ड्सनी एलिव्हेट होईल. पुणे आणि मुंबईच्या एकत्रित आर्थिक शक्तींचा पूर्ण लाभ घेण्यासाठी पुणे मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉरचा एक समग्र विकास उपक्रम म्हणून संकल्पना आणि अंमलबजावणी ही करणं आवश्यक आहे. यामध्ये भौतिक पायाभूत सुविधांची सुधारणा, स्पेशल इकॉनॉमिक झोन्सची निर्मिती आणि स्ट्रीमलाइन्ड रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स ज्याच्यामुळे बिझनेस ऑपरेशन्स अट्रॅक्ट आणि फॅसिलिटेट होतील. मी सरकारला विनंती करतो की PMECच्या विकासाला प्राधान्य द्यावे, त्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक डेडिकेटेड ऑथॉरिटी स्थापन करावे आणि त्यासाठी लागणारे रिसोर्सेस सुद्धा अलोकेट करावे. असे कन्सर्टेड एफर्ट्सनी महाराष्ट्र नक्कीच एक लीडिंग इकॉनॉमिक पॉवर हाऊस नॅशनली आणि ग्लोबली झाल्याशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये रिस्ट्रिक्टिव्ह लँड यूज रेग्युलेशन्समुळे इंडस्ट्री एफिशियन्सी आणि कॉम्पिटेटिव्हनेस हा हॅम्पर होत आहे. त्यासाठी पॉलिसी रिफॉर्म्स इंट्रोड्यूस करणे गरजेचे आहे. प्रामुख्याने रिव्हिजन ऑफ सेटबॅक रिक्वायरमेंट्समध्ये, रिफॉर्म इन पार्किंग रेग्युलेशन्स आणि इन्क्रीज ऑफ फ्लोर एरिया रेशो या 3 सेक्टर्समध्ये समजा आपण रिफॉर्म्स एक्सपेडाइट केले तर नक्कीच इंडस्ट्रियल एफिशियन्सी वाढेल. शेवटी कन्क्लूड करताना अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की सरकार चालवायला लोकशाहीत बहुमत लागते, ते आमच्या सरकारकडे आहे. जनतेचा भक्कम पाठिंबा लागतो, ते सुद्धा आमच्या सरकारकडे आहे. उत्तम धोरणे आखणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची इच्छाशक्ती असणे ती सुद्धा आमच्या सरकारकडे आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा यांचे सारखे प्रगल्भ नेतृत्व ते सुद्धा या सरकारकडे आहेत. केंद्र सरकारचे पाठबळ लागते ते सुद्धा या सरकारकडे आहे. ही अनुकूल परिस्थिती लक्षात घेता व देवेंद्रजींचे पहिल्या 100 दिवसातले फोकस, स्पीड आणि स्केल पाहता विकसित भारताच्या उद्दिष्ट साधण्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक असेल. महाराष्ट्र हेच देशातील अव्वल राज्य असेल याविषयी माझ्या मनात कुठली शंका नाही. आपण संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सन्माननीय सदस्य देवेंद्र खोटे. आपण मला राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याची संधी दिली. त्यांच्या भाषणाला समर्थन करत असताना मी राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या त्रिशक्तींचं अभिनंदन व आभार व्यक्त करतो की त्या महायुतीच्या कार्यातून महाराष्ट्र विकसित दिशेकडे वाटचाल करत आहे. दावोस करारातनं 15,90,000 कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात होत असताना औद्योगिक विकासाबरोबर राज्याचा समतोल विकास करत शहर आणि ग्रामीण या दोन्ही भागाचा विकास महायुती सरकारच्या माध्यमातून होतोय. माझ्या सोलापूर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे 1960 पासून प्रलंबित होतं. त्यावेळेस अनुकूल परिस्थिती असताना
आमच्या शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय त्यावेळेस कराडला हलवण्यात आलं होतं. जवळपास 60 ते 65 वर्ष सोलापूरचा यासाठी संघर्ष होता. 2016 साली सोलापूर शहराला अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करण्यात आली होती. त्याचबरोबर 2024 साली उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी 300 कोटी रुपये देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती. सध्या या सोलापूर शहरात जे तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे याची स्वतंत्र 34 एकरची जागा व स्वतंत्र इमारत आहे. त्या ठिकाणी पुरेसा प्राध्यापक वर्ग देखील आहे. शासनाने जर पुढाकार घेतला व त्यास तत्परतेने मान्यता दिली तर जून 2025 पासून सोलापूर शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होऊ शकतं असं तिकडच्या प्राचार्याचं व तज्ज्ञांचं मत आहे. तर आपण शासनाला या संदर्भातून सूचना देऊन योग्य ते उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावं. सोलापूर शहर हे वस्त्रोद्योगाचं शहर आहे. जवळपास 1 लाखहून अधिक या ठिकाणी यंत्रमागधारक आणि कामगार सोलापूर शहरात आहेत. वस्त्रोद्योगाला एकंदरीत अनुकूल वातावरण असताना सोलापूर शहरात टेक्सटाईल पार्क होणं अत्यंत गरजेचं आहे. सोलापूर शहरातील टेक्सटाईल पार्कमध्ये चादर असेल, टॉवेल असेल, युनिफॉर्म गार्मेंट असेल याचं एकत्रित समावेश झालं तर वस्त्रोद्योगाला चांगला वाव मिळेल. सोलापूरचं वातावरण अनुकूल असताना केंद्र शासनाकडनं ज्या 30 टेक्सटाईल पार्क जाहीर झाल्या होत्या ते सोलापुरात न होता कर्नाटकातील कलबुर्गी येथे झालेलं आहे. त्यामुळं सोलापूरला देखील एखादं टेक्सटाईल पार्क झालं तर सोलापूरच्या विकासाला हातभार लागणार आहे. त्याचबरोबर जे राज्य शासनाकडनं टेक्सटाईलचे प्रकल्प जाहीर झालेले आहेत त्याचाही सोलापूरचा विचार न होता शेजारच्या जिल्ह्यात ते टेक्सटाईल पार्क जाहीर झालेलं आहे. तरी शासनाने वस्त्रोद्योगाला अनुकूल असलेलं सोलापुरातील वातावरण व तेथील कामगारांचं असलेलं कौशल्य लक्षात घेता सोलापूरच्या वस्त्रोद्योगासाठी टेक्सटाईल पार्क जाहीर होण्यासाठी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. सोलापुरातील एकंदरीत 18,000 गणेश मूर्तिकार आहेत. पीओपी वरील बंदीमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाकरता देखील उपासमारीची वेळ आलेली आहे. पीओपी वरील बंदीचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होऊ नये अशी आपण शासनाला आपल्या माध्यमातून सूचना द्यावी ही देखील मी आपल्याला विनंती करतो. आमच्या सोलापूर शहर हे कर्नाटक, तेलंगणा, आंध्र या सीमे भागात असल्यामुळं या ठिकाणी गोहत्याचा, गोतस्करीचा प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे. तर जे गोरक्षक आहेत हे गोरक्षणाला गेल्यानंतर त्यांच्यावरती हल्ले होतात, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावरती आहे. तर मी राज्य शासनाला या माध्यमातून विनंती करतो की गोरक्षणाच्या संरक्षणार्थ आपण चांगले कायदे करावे आणि जे कोणी यांच्यावरती हल्ले करतील त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यासाठी देखील शासनाने प्रयत्न करावं. महायुती सरकार असतील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सोलापूर शहराला आजतागायत चांगल्या पद्धतीने निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आमचा पालखी मार्ग असेल, आमचा अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर या सर्व तीर्थक्षेत्राला जोडणारे रस्ते देखील या सरकारने केलेले आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या माध्यमातून देखील आमची दुहेरी पाईपलाईन उजनीची पूर्णत्वाला येत आहे. आमच्या शहराला या सरकारने आजपर्यंत चांगल्या प्रमाणात निधी दिले त्याबद्दल मी या सरकारचं अभिनंदन करून आभार व्यक्त करतो. व जे काही आणखी आमची शासकीय योजना प्रलंबित असतील ते येणाऱ्या काळात शासनाने पूर्ण करून द्याव्यात. सोलापूर महानगरपालिकेच्या अमृत 2 साठीची निधी असेल, आमच्या 100 इलेक्ट्रिक बसचा विषय असेल, या सगळ्या योजनेसाठी शासनाने आम्हास सहकार्य करावे अशी विनंती माझ्या भाषणातून करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य प्रवीण स्वामी, 2 मिनिटात संपवायचं. संपलं मग. अध्यक्ष महोदय, महामहिम राज्यपाल यांच्या अभिभाषणाच्या संदर्भाने बोलत असताना अनेक उल्लेखनीय बाबी त्यामध्ये समाविष्ट आहेत. त्याबद्दल माननीय राज्यपालांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही. त्यामध्ये सद्यस्थितीत राज्यातील नगरपंचायत, नगरपालिका कार्यक्षेत्रातील विवाह नोंदणीचे अधिकार वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक यांना दिलेले आहेत. विवाह नोंदणी प्रमाणपत्र जरी मिळत असले तरी ते ऑफलाईन दिले जातात. त्यामुळे या प्रमाणपत्रावर बारकोड नाही. परिणामी हे प्रमाणपत्र विवाहितेच्या आधार दुरुस्तीसाठी ग्राह्य धरले जात नाहीत. त्याचसोबत
अनेक दिव्यांगांना हाताची पायाची बोटे नसल्याने त्यांचे आधार कार्ड निघत नाहीत. यामुळं या सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करावी. त्यासोबत विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सध्याचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेबांनी मंगळवेढा येथे लिंगायत सन्मान यात्रेच्या समारोप प्रसंगी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केलेली होती. याबाबत पुढे काय झालं याची माहिती मिळावी. या महामंडळाची स्थापना करून त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा व जगज्योती महात्मा बसवांना यांचा सन्मान करावा ही विनंती मी या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महोदय, 2002 पासून महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा, तालुका, महापालिका, नगरपालिका स्तरावर विविध क्षेत्रात कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कर्मचारी डीएड, बीएड, सेट, नेट, पीएचडी आहेत. ते सध्या आझाद मैदानावर उपोषण करीत आहेत. त्यांच्याकरिता 2024 ऑक्टोबर या दिवशी त्यांना 50% कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलेला आहे आणि उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी कायम करण्याची मागणी या ठिकाणी मी करत आहे. त्यासोबत राज्यामध्ये अंगणवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करण्याचा निर्णय जरी घेतलेला असला तरी वारंवार महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्यावर कठोर कारवाईबाबत कोणतीच कसलाच उल्लेख यामध्ये झालेला नाही. समान वेतन समान काम धोरणानुसार राज्यातील शिक्षण सेवकाची पदे रद्द करण्यात यावीत किंवा त्यांचा कालावधी 1 वर्ष करण्यात यावा किंवा 40,000 इतका मानधन त्यांना देण्यात यावं. त्यासोबत राज्य शासन रक्तदान, अवयवदान याविषयी जनजागृती करत असताना ज्या व्यक्तीनं अवयवदान केलं आहे किंवा मरणोत्तर देहदान करून इतरांचे प्राण वाचवले आहेत अशा व्यक्तींना मरणोत्तर देहदान केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रोत्साहनपर आर्थिक मदत देता येईल का याबाबत विचार करावा. सन 2024 मध्ये झालेल्या माझ्या उमरगा लोहारा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून आर्थिक मदत मिळालेली नाही. याबाबत दप्तर दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. याबाबत तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा वाचविण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 15/3/2024 रोजी काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा किंवा या शासन निर्णयामध्ये सुधारणा कराव्यात. नवीन दिलेली पटसंख्येची अट रद्द करावी. कारण या शासन निर्णयामुळे राज्यातील लाखो प्राथमिक शिक्षकांची पदे कमी होणार आहेत. परिणामी लाखोंनी बेरोजगार दरवर्षी वाढणार आहेत. याची धन्यवाद अध्यक्ष महोदय. धन्यवाद अध्यक्ष महोदय. माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याकरिता मी उभा आहे आणि आपण मला ही संधी दिलीबद्दल मी आपला आभारी आहे. माननीय अध्यक्ष महोदय, केंद्र पुरस्कृत PM ई-बस सेवा योजना या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 80 महानगरपालिकांसाठी 1290 इतक्या बस मंजूर केल्या व बस आगार विकसित करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणार असे सांगण्यात येते. परंतु अध्यक्ष महोदय, फक्त मुंबईमध्ये बेस उपक्रमाला 5,000 ते 6,000 नवीन बसची आवश्यकता आहे. येथील बेस्ट कामगारांना कॅन्टीन सारखी सुविधा उपलब्ध नाहीये. इथे जे बस कंडक्टर आहेत त्यांना भरती नाहीये आणि नवीन भरती करून घेतली जात नाहीये. तसेच जे कंडक्टर आहेत त्यांना पुढच्या कामासाठी पाठवण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये लोखंडवाला हा उच्च गृह इमारतीसारखा विभाग आहे. या विभागामध्ये पूर्ण विभागामध्ये रस्त्याचे आणि पर्जन्य जलवाहिनीचे काम चालू आहे. त्या भागामध्ये जिथे महानगरपालिकेने पर्जन्य जलवाहिनीचे
आणि रस्ते काँक्रीट करण्याचे काम चालू केलेले आहे. असे यमुना नगरमध्ये काम चालू केलं नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये आणि डिसेंबर जानेवारी यामध्ये काम परत थांबवला. बोललं की काम बंद करण्याचे आदेश कमिशनरने दिलेले आहेत, आयुक्तांनी दिलेले आहेत. मी त्यांना भेटल्यानंतर कमिशनरने ऑर्डर परत केलेत. त्याच्यानंतर काम चालू केला. परत आता असं बोलण्यात येत आहे की कमिशनरने काम करण्यासाठी नाही बोललेले आहेत. अध्यक्ष महोदय, या भागामध्ये जो खोदून ठेवलेला रस्ता आहे, जो खोदून ठेवलेले पडजलनीचे जागा आहे, तिथे पावसाळ्याच्या अगोदर जर हे काम झालं नाही तर पूर्ण रस्त्यामध्ये पाणी भरणार आणि लोकांना त्रास होणार आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात राजसारथी वसाहत इथे रिटेनिंग वॉल संरक्षक भिंत यासाठी आपल्या अनधिकृत झोपडीपट्टीवाले हे त्यांना रिटेनिंग वॉल संरक्षण भिंत बांधण्यासाठी देत नाहीयेत. त्यासाठी मी पोलिसांना बोललेलो आहे की कृपया त्यांना मदत करण्यात यावी. आपले कलेक्टर साहेबांनी ती भिंत पास केलेली आहे, परंतु तो काम पुढे होत नाहीये. अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं एक साहेब, माझ्या विभागामध्ये बोलल्यानंतर हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये जर या संरक्षण भिंतीचं काम झालं नाही तर होणार काही. त्याच्यामुळे बाजूला जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला पण इजा पोहोचणार आहे, त्या बिल्डिंगला पण त्रास होणार आहे. अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं एवढंच आहे की आपण जो काम पास केलेला आहे त्यामध्ये अनधिकृत लोक येऊन दादागिरी करून जर आपल्या लोकांचं काम थांबवत असेल तर ही बाब खूप गंभीर आहे आणि अशा जागेवर आपण याच्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि पोलिसांना आपला निर्णय पोलिसांना कळवला पाहिजे की पोलिसांनी महानगरपालिकेच्या आणि आमच्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावं आणि हा काम करून घ्यावं. अध्यक्ष महोदय, 1 मिनिट, फक्त 1 मिनिट, लास्ट 1 मिनिट. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात वर्सोवा या भागामध्ये मच्छीमार हे लोक राहतात. मी गेल्या 2 वेळा सन्माननीय सदस्य बालाजी काळे यांच्या डिझेलच्या पडतीसाठी आपल्याला आवाज उठवलेला आहे. त्याचबरोबर जेटीसाठी मी आपल्या मंत्री महोदयांना बोललो, त्यांनी सांगितलेलं आहे की 2 दिवसात ते मीटिंग घेणार आहेत. अध्यक्ष महोदय, तुमच्या मार्फत हे सगळी काम झाली पाहिजे यासाठी मी विनंती करण्यासाठी उभा आहे. धन्यवाद. आपण मला इथे जी संधी दिली, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्याची संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल धन्यवाद. आता शेवटचा नंबर आहे, थोडा वेळ वाढवून द्या. राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी शेतकऱ्यांविषयी काही त्या ठिकाणी कमतरता ठेवलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कांदा पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे आणि त्यासाठी एक हमी भाव शासनानं करावा अशी अपेक्षा आहे. सोयाबीनच्या बाबतीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. 100% कर्जमाफीचा इलेक्शन पूर्वीचा सरकारने शब्द पाळून शेतकऱ्यांना ती कर्जमाफी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपले ग्रामविकास मंत्री महोदय या ठिकाणी आहेत. मोठ्या मोठ्या रस्त्यांच्या घोषणा आणि इतर कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये आदिवासी भाग असेल, दलित वस्त्या असतील, ठाकरवाड्या असतील आणि इतरही वस्त्या असतील, यासाठी छोट्या मोठ्या रस्त्यांचा विचार आजही मोठ्या प्रमाणामध्ये केला जात नाही आणि त्यामुळं प्रधानमंत्री सडक योजनेबरोबरच मुख्यमंत्री सडक योजना आणली आणि यावर्षीच्या 24-25च्या मुख्यमंत्री सडक योजनेच्या संदर्भात अजूनही मंजुऱ्या मंत्री महोदय आपण लवकर द्याव्यात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून आपल्या माध्यमातून येणारा 25-15चा निधी या ठिकाणी आर्थिक वर्षात संपला किंवा नाही मला माहित नाही, परंतु तरी सुद्धा काहीतरी शेवटच्या टप्प्यामध्ये तरतूद करून आमच्यासारख्या नवीन सदस्यांना तरी
या ठिकाणी सहकार्य करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर राज्यातील सर्व आदिवासी बांधवासाठी कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका आपल्या अभिभाषणामध्ये त्या ठिकाणी नमूद केली नाही. आमचा खेड आळंदी असेल, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, मावळ मुळशी असेल, या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम भागामध्ये राहण्यासाठी आहे. त्या ठिकाणी त्यांना उत्पन्नासाठी कोणता जरी पर्याय या ठिकाणी मिळाला नाही तरी पर्यटनाच्या व्यवस्था होणं गरजेचं आहे. पाणी, आरोग्य आणि शिक्षण, लाईट प्रश्न स्वातंत्र्यानंतरही अजून बाकी आहेत आणि त्यामुळं आदिवासींचं राहणीमान उंचावण्याच्या हिशोबानं कोणताही उल्लेख केलेला नाहीये. त्याबद्दल सरकारनं नक्कीच भविष्यामध्ये दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. नगर परिषदांमध्ये आमच्या खेड आळंदी मतदारसंघामध्ये चाकण, खेड आणि आळंदी तीनही ठिकाणी करवाढ केलेली आहे साहेब. त्या ठिकाणी ती सर्वसामान्यांना न पेलवणारी आहे. त्यामुळं करवाढ कमी करून त्यासाठी वेगळ्या प्रकारचं नियोजन करावं. शेतकऱ्यांना कॅनॉलचं आणि बंधाऱ्यांचं पाणी मिळतंय याबद्दल शेतकरी समाधानी आहेत, परंतु त्याची पाणीपट्टी मोठ्या प्रमाणामध्ये आकारण्यात आलेली आहे. ती सुद्धा पाणीपट्टी कमी करावी. 20 पटसंख्याच्या कमी असणाऱ्या शाळा बंद कराव्यात असं ऐकतोय. आणि त्या अभिनंदन. प्रस्तावावरील चर्चा आता संपली आहे. त्यावरील उत्तर उद्या होईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. गुरुवार दिनांक 6 मार्च 2025